नमस्कार श्रोते हो. आपण सर्व कसे आहात? छानच असाल. असेच राहा. मी आपल्यासमोर आज एक गोष्ट सादर करत आहे. गोष्टीचं नाव आहे इंटरव्ह्यू. रात्रीचा 1:30 वाजला होता. सोसायटीत सगळीकडे एकदम सामसूम शांतता झालेली होती. अधूनमधून वॉचमन काय तो फेरी मारताना त्याच्या बुटाचा आणि काठीचा आवाज याच्या व्यतिरिक्त कसलाही आवाज येत नव्हता. एकदम सुनसान अशा परिस्थितीत वातावरण झालेलं होतं. पण त्याच वेळेस अक्षय त्याच्या खोलीमध्ये एक हॉरर शो बघत बसला होता. खोलीत पूर्ण अंधार होता. फक्त एक मिणमिणता दिवा काय तो थोडाफार उजेड त्याच्यापुरता आपला विचारा तो देत होता. अक्षय हॉरर शो बघत होता. तो शो बघण्यात इतका गुंतून गेला, इतका रंगून गेलेला होता की त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं भानच उरलं नव्हतं. त्याच वेळेस तो मनातल्या मनात ओ शिट, ओ यार, ओ नो, माय गॉड अशी काहीतरी डायलॉग स्वतःच्याच मनात आतल्यात म्हणत होता. त्याचा शो अगदी रंगात आला होता. त्याच वेळेस दारातून अक्षयची आई येऊन ओरडली, अरे ए गधड्या, किती वाजलेत घड्याळात? आईचा असा अचानक हल्ला झाल्यामुळं अक्षय भयंकर घाबरला. कारण तो त्या सिरियलमध्ये गुंतलेला होता ना. आईचा आवाज ऐकल्यानंतर त्याने क्षणभर आईचा आवाज आहे हे पण ओळखलं नाही. त्याच्या हातातून मोबाईल गळून खाली पडला. त्याने घाबरून दाराकडे बघितलं. तू होय? मग कोण? कुठलं भूत येणार होतं का तुझ्याकडे भेटायला तुला आत्ता? आधीच तो हॉरर शो बघत होता. त्यातून भूत हा शब्द ऐकल्यानं तो अजून मनातून घाबरला. ए अगं का गं, का मला डिस्टर्ब करतेस? तुला ना किती वाजलेत घड्याळात रे? किती वाजलेत? 1:30 वाजलेत. 1:30 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत तुम्ही डोळे मोबाईलमध्ये घालून बसता. अरे म्हातारपणासाठी ठेवा ना काहीतरी डोळे फिळे. अगं गप ग तू. बघ तू माझं सगळं मूड घालवलास, अक्षय वैतागाने म्हणला. मूड घालवला? आत्ताच्या आत्ता ते डबडं खाली ठेवा, नाही तर ते वरनं खाली बाल्कनीतून फेकून देईन मी. अक्षयची आई आता सात्विक संतापली होती. यांचा आरडा ऐकून बाबा पाठीमागनं आले. बाबा म्हणले, काय चाललंय तुमचं ओरडाआरडा? हां, रात्रीची वेळसुद्धा तुम्हाला कळत नाही का? माझी झोपमोड केली. हो, त्या तुमच्या आहे ना देवट्याला सांगा, रात्री 1:30 वाजेपर्यंत मोबाईलकडं तोंड घालून बसतो. म्हातारपणात दिसणारे कायच्या डोळ्याला? घरातल्या घरात चालण्यापुरती तरी डोळ्यात शक्ती राहते का नको? हे बघ, जे काय आहे ते सकाळी बोलू आपण. काय सकाळी बोलायचं? काय सकाळी बोलायचं? आणि होय रे अक्षय, तुला माहीत नाही उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे? अगं मला सगळं माहिती आहे. मी कसा विसरीन माझा इंटरव्ह्यू? जाईन मी माझ्या वेळेत. अक्षय गयावया करून बोलला तर आईचा चढलेला पारा काही खाली येत नव्हता. आता बाबा मध्यस्थी करत म्हणले, तुम्ही दोघंही शांत बसा. ए चल तू, सकाळी बोलू आपण त्याच्याशी. काय सकाळी बोलता हो? चल तू. अक्षयच्या वडिलांनी अक्षयच्या आईला जवळजवळ दंडाला धरून बाहेर नेलं. अक्षय मनातल्या मनात चरफडायला लागला. छे, काय जीवन आहे, काय काय अवस्था आहे आपली. जरासुद्धा प्रायव्हसी नाही. इथं सगळीच मुलं आजकाल 2-3 वाजेपर्यंत मोबाईल बघतात. मी काय गुन्हा करतोय का एवढा मोठा? बरं, ती म्हणली 10 नंतर बाहेर पडायचं नाही घराच्या, मी कुठेही जात नाही. मित्र मैत्रीण कोणी नाहीत मला. पण अशा वेळेस इतकं चांगलं वागूनसुद्धा घरातल्या घरात मी बसून काय जे करतोय ते सुद्धा हिला बघवत नाही. इंटरव्ह्यू. अरे आहे ना माझ्या लक्षात इंटरव्ह्यू. मान्य आहे, अजून 2 ठिकाणचे निरोप मला आले नाहीत. इंटरव्ह्यू तर देऊन आलो बाबा माझा मी. पण ते काय होतं, त्या इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये जायचं. समोर वयस्कर सुटकी चेहरे बघायचे. त्यांच्या चेहऱ्याचा आविर्भाव असा असतो की जणू काही कोणीतरी भिकारी आला आहे आणि त्याला आता भीक घालायची. खरंच किती भयंकर आहे सगळं. ह्यांना काय माहिती घरात बसून. अक्षय सरफडत बसला. पण त्याची हिंमत नाही झाली पुन्हा मोबाईल चालू करण्याची. कारण त्याला माहिती होतं आई वेळप्रसंगी मोबाईल वरनं खाली फेकायलासुद्धा आई कमी करणार नाही. असं सगळं विचार करत करत तो झोपी गेला. सकाळी 7:45 वाजले होते आणि 7:45 वाजता
घरातल्या टेप रेकॉर्डरनी अक्षयची झोपमोड अगदी केली. गाणं होतं, अक्षयला हे ऐकून अतिशय राग आला. म्हटला, अरे अरे अरे, केवढ्या मोठ्या आवाजात टेप लावल्या बाबांनी, आता कसं चालतं? आम्ही जरा काय बघत बसलो की लगेच हे आम्हाला ऑडिट काढतात. त्याच वेळेस अक्षयची आई दारातून उभी राहिली. उठा महाशय, 7:45 झाले. मला वाटतं याच्या पलीकडं काही झोपायची वेळ नसते. उठतो ग, उठतो, अक्षय वैतागून म्हणला. अक्षय सगळं आवरून सोफ्यावरून बसला. बाबांचं मोठ्या आवाजात गाणी ऐकणं चालूच होतं. बाबा म्हणले, या महाशय बसा. नाही म्हणलं, निद्रादेवी केव्हा प्रसन्न झाली तुमच्यावरती? बाबा प्लीज. बरं बाबा, गप्प बसतो. काही गप्प बसायचं नाही, कालचा विषय अर्धवट राहिला आहे. तुम्ही काय करणार आहात? अक्षयच्या आई ओरडतच बाहेर आली परत. हे बघ, एवढा वेळ मोबाईल नको बघत जात सवारे. काय त्यांनी काय मिळतं सांग बरं? डोक्यात कलकल, डोळ्यात जळजळ, कसं होणार आहे तू सांग बरं? स्क्रीन पुढे जास्त बसू नये. अरे तुम्ही पोरांना कसलं वेड लागलं रे हे मोबाईलचं? बाबा, आमच्या जीवनात काही अर्थ राहिलेला नाही आहे तसाही. म्हणजे बघा की, तुम्ही इंटरव्ह्यू करून मला कालपासनं उगाचच इरिटेट करताय. आत्तापर्यंत मी 2 ठिकाणी 3 ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो. कारण मला पण लवकरात लवकर नोकरीला लागायचं आहे. हो का? बरं बरं, तेवढं तरी भान आहे म्हणजे म्हणायचं. अक्षयची आई कुचक्यांसारखी म्हणाली, हे बघ आई, मला सगळ्या गोष्टीचं भान आहे. पण तुम्हा लोकांना आमची अडचण कळत नाही. मान मोडून अभ्यास करायचा, कुठली तरी पदवी घेण्यासाठी झीज झिजायचं. आणि तुम्हीसुद्धा पैशा अडक्याचा विचार न करता आतोनात पैसा ओतायचा आणि आम्हाला एखादी मोठी डिग्री मिळवून द्यायची. आणि डिग्री मिळवल्यानंतर तुमच्या अपेक्षा आमच्याकडून नाही एकच की तुम्ही नोकरीला लागा. मग कसली अपेक्षा करणार आहे तुझ्याकडनं? तुला काय म्हटलं, घरात धुणं भांडी केर फरशी कर असं म्हटलं का? ऐक पुढचं. अक्षय जरा खाली मान घालून बसला. बाबा जरा गंभीर झाले. म्हणजे बाळा काय प्रॉब्लेम आहे रे? नाही म्हणजे तू जरा मला गंभीर वाटतोस आणि तू इंटरव्ह्यूला 2-3दा गेलास खरा, पण मी तुला विचारलं नाही की तिथं का, म्हणजे असं का सिलेक्शन होत नाही, म्हणजे काय अडचणी काय तुझ्यासमोर? बाबांनी विचारलेला प्रश्न अक्षयच्या मनाला लागला. त्याचे डोळे किंचित भरून आले. तो म्हणला, बाबा आम्ही जातो हो इंटरव्ह्यूला, सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित करायचा प्रयत्न पण करतो, पण रिस्पॉन्स देत नाहीत हो ती लोक. मी सगळ्या गोष्टीला प्रश्नाची उत्तरं बरोबर देतो, पण मी कुठं फेल होतो सांगू का तुम्हाला? कुठं? कॉमन सेन्समध्ये. अरे कॉमन सेन्स म्हणजे? बाबा आजकाल नोकरी लावताना फक्त याच्या सर्व्हिसच्या रिलेटेड प्रश्न विचारले जात नाहीत. म्हणजे म्हणजे की तुमची सगळीकडनं तुमची बुद्धिमत्ता कशी आहे, तुम्ही सक्षम आहात का नाहीत, हे इत्यादी गोष्टीच्या सगळे चाचपटणी केल्याशिवाय ते आपल्याला काही नोकरी देत नाही. आता या तिन्ही इंटरव्ह्यूमध्ये झालेली तुम्हाला मी गंमत सांगतो. एका इंटरव्ह्यूमध्ये मी सगळे व्यवस्थित उत्तरं दिली. त्यांनी मला विचारलं की तुम्ही समजा ऑफिसमध्ये काम करत आहात आणि अचानक ऑफिसच्या त्या मजल्याला आग लागली, तर तुम्ही काय कराल? मी त्यांना सांगितलं, पहिला मी पळत सुटीन जर माझ्या लक्षात आलं की, आणि लिफ्टने न जाता मी जिन्याने जाईन आणि माझा जीव सुरक्षित करीन. त्यावर ते म्हणले, हो का, फार स्वार्थी आहात तुम्ही. अहो जेव्हा जर अशी काही आग लागली तर बाकीच्या एम्प्लॉईंना वाचवायचा तुम्ही प्रयत्न नाही करणार? मी त्यांना म्हटलं, नाही, मला शक्य तेवढं मी त्यांना हाक मारून मग पळत सुटीन.
नाही नाही, तुम्ही स्वार्थी आहात. हा काय प्रश्न झाला बाबा? अहो बाबा, सर सरामत तो पगडी पचास. त्यावेळेस मला आहे ना, त्यांनी खूप सेल्फिश समजलं. अजून एका ठिकाणी अशी गंमत झाली. त्यांनी मला खूप विचित्र प्रश्न विचारला. ते म्हणजे, समजा कंपनी तुम्हाला ऑफर दिली की 10 दिवसासाठी किंवा काही दिवसासाठी तुम्हाला युरोपने तर अशा मोठ्या देशामध्ये फिरायची संधी दिली. त्यामध्ये ऑप्शन असं पण असेल की तुम्ही तुमच्या फॅमिलीला बरोबर घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही एकटे जाऊ शकता. तर तुम्ही काय कराल? आता त्यांची ऑफर कंपनीची होती म्हटल्यानंतर मी त्यांना म्हणलो, मी फॅमिलीला घेऊन जाईन. त्यावेळेस ते कपाळावर आठ्या पडून माझ्याकडे बघायला लागले आणि म्हणाले, काय हो, तुम्हाला कंपनीच्या नफा तोट्याची जरासुद्धा काही चिंता नाही का? मी त्यांना म्हणलो, म्हणजे? अहो, तुम्ही अशा वेळेस असं म्हणलं पाहिजे, नाही, जर ते काम माझं आहे तिथं तर मी एकटा जाईन. फॅमिलीसाठी मी स्वतःच्या खर्चाने जाऊ शकतो. याचाच अर्थ तुम्ही कंपनीचा विचार करत नाही. आत्ता मात्र माझ्या डोक्यावरती फक्त दगडं घुसलीत असंच वाटायला लागलं. बाबा आश्चर्यचकित होऊन बघत होते. आई पण आता गंभीर झाली. बाबा पुढची तर गंमत ऐका. एक ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो. तिथं हँडवॉश ते लोकांना करण्यासाठी तिथे एक छोटंसं बेसिन होतं आणि त्या बेसिनवरती बहुतेक ते अधिकारी लोक हात वगैरे धुत असतील. मी टेक्निकल उत्तरं वगैरे व्यवस्थित दिली. पण मी जाण्यापूर्वी त्यापैकी एकाने कुठेतरी त्या बेसिनचा नळ असा थोडासा सैल करून सोडला होता आणि त्यातून पाणी थोडंफार गळत होतं. त्यांना सगळ्या प्रश्नाची मी उत्तर व्यवस्थित दिली. ह्याचा आनंदापेक्षा त्यांनी शेवटी म्हणले की तुमचं नोकरी करण्यासाठी तुम्ही सूट नाही आहे. मी म्हणलं, कसं काय? हे बघा ना, नोकरी तर करायचीच असते, पण जरा आजूबाजूला चौफेर लक्ष पण असावं लागतं. ते बघा, ते बेसिनचं आहे ना, नळातलं पाणी गळतंय. या ठिकाणी जर दुसरं कुणी असतं तर पटकन त्यांनी जाऊन आधी नळ बंद केला असता आणि पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला असता. पण याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जास्त काही कुठल्या गोष्टीची पर्वा नाही आहे. किंबहुना तुम्हाला एखादी गोष्ट दिसली तरी तुम्ही तुमच्यापुरतंच बघणारे आहात आणि तुम्हाला समजा पुढं काय समजायचं ते. माझं डोकंच फिरलं. त्यावेळेस मी ताडकन तिथं उठून उभा राहिलो. मी त्यांना म्हटलं की सॉरी, मला वाटलं होतं मी ते एक एम्प्लॉय म्हणून कामाला लागणार आहे, प्लंबर म्हणून मला इथं काम नाही करायचं. माझ्या या उत्तरामुळं त्यांनी मला गेट आऊट म्हटलं. मी तर उठलोच होतो. असे अनुभव निरनिराळे येतात बाबा. विचित्र प्रश्न, विचित्र कोडी आणि राजकारण. आता तुम्ही मला सांगा, आम्ही नुकतेच पासआउट होऊन बाहेर पडलेली मुलं आहोत. आम्हाला काय माहिती? थोडंफार जनरल नॉलेज आम्हाला असतं, थोडं नसतं. काही काही गोष्टी लक्षात येतात, काही नाही आहेत. हा काही आमचा दोष आहे असं म्हणता येणार नाही. हां, मला एवढंच वाटतं की कंपनीनी प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करावा की हा माणूस टेक्निकली आपल्या कामासाठी उपयोगी आहे का नाही. ह्या बाकीच्या गोष्टी म्हणजे खूप जरा ऑड वाटतात. बाबा जरा गंभीर झाले आणि म्हणाले, आजकाल हे काय निघाले रे? बाबा, हेच ट्रेंड निघाला आहे. अहो, दिशाभूल करतात हे लोक आणि मग बेरोजगारांची संख्या वाढते आणि आमच्यासारख्यांची संख्या वाढली की आमच्या घरचे लोक आम्हालाच दोष देतात. ह्या सगळ्यांना असं वाटतं की आम्ही काळजी करत नाही, आम्हाला आमच्या भविष्याची काळजी नाही. असं कसं होईल? ज्या अर्थी जन्माला आलो आहे, ज्या अर्थी इतकं शिकलो आहे, त्या अर्थी काहीतरी भविष्याचा विचार आमचाही असेल ना, आमचीही काही स्वप्न असतील ना. आता आईच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं. म्हणजे, अक्षय, अशा गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं का रे? काय सांगतं मग आई? अगं, हे जगणं खूप अवघड आहे. पूर्वीचा काळ खूप वेगळा होता बघ. तिथं सरकारी नोकऱ्या लागत होत्या, प्रायव्हेटलासुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स असायचा. म्हणजे माणूस माणुसकीने वागायचा.
इथं आता माणुसकी संपलेली आहे. कॉर्पोरेट एरियामध्ये तर खूप भयानक परिस्थिती आहे. सांग आई, कसा टिकाव लागणार गं आमचा? खरं आहे बाळा, पण आता ह्यातून मार्ग काय काढायचा? आपण शिक्षण तर एवढं मोठं घेऊन बसलो आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे आई. शिक्षण घेतलं आहे म्हणून काय झालं? शिक्षण एक ज्ञानाचं साधन आहे. कुठलंही ज्ञान वाया जात नाही. किंबहुना आपण ते ज्ञानाचा जरी आपल्याला कधी ना कधीतरी उपयोग हा भविष्यात होतो, पण शिक्षण कधी वाया जात नाही. हो रे, पण आता असंच जर प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये काही काही गोष्टी होत राहिल्या तर किती वेळ लागेल? पुढं कसं करायचं? आई काळजीने म्हणाली. अक्षय शांतपणे त्या दोघांकडे बघून म्हणाला, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला एक बरेच दिवस गोष्ट सांगू इच्छितो. हां, बोल ना बाळा. बाबा, मी बिझनेस करतो. बिझनेस? कसला बिझनेस? बाबा, माझा मित्र आहे बघा, प्रकाश. खूप गरीब आहे तो. त्याची आई खूप ठिकाणी स्वयंपाकाची कामं करते. अत्यंत तरबेज आहेत काकू. कुठलाही पदार्थ त्यांना करायला सांगा, अगदी बटाटे वडा असे साधी कांदा पोहे, त्यांच्या हाताची चवच वेगळी. अरे हो बाबा, पण त्याचा हिच्याशी काय संबंध? बाबा, मी आणि पक्याने असं ठरवलं आहे की आम्ही एक सेकंड सेलमध्ये एक आयशर टेम्पो घेणार आहे आणि आम्ही तिघंजणं मिळून, म्हणजे अक्षय म्हणाला की आम्ही तिघंजणं म्हणून, पक्याची आई आणि मी, माझा पैसा आणि त्या दोघांचे कष्ट, असं आम्ही एक त्या आयशर टेम्पोमध्येच अशा मोक्याच्या ठिकाणी जाऊन सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास एवढाच फक्त आम्ही बिझनेस करणार. तिथं आम्ही एक छोटंसं त्या टेम्पोमध्येच पदार्थ घेऊन जाणार. उदाहरणार्थ घाटमाथ्याला, की जिथं माणसं थांबतात. माणसांना चहा, काही नाश्त्याची, सगळ्याची गरज असते. तर अशा ठिकाणी आम्ही ते पदार्थ जाऊन विकणार. अरे पण बाबा, तुझे कष्ट केवढे आहेत ह्यामागं? मान्य आहे ना मला, मला कष्ट काही करायचे नाहीत. ते दोघंजणं म्हणले मी सगळं करतो, पण मला त्याच्यावरती देखरेखीसाठी म्हणून जायचं आहे. बाबा प्लीज, मला थोडीशी मदत करा. थोडी पक्याची पण शिल्लक आहे, थोडी माझी. आम्ही दोघं अशा पद्धतीने करणार आहे आणि काकू कष्टाने तर उभ्याच आहेत. फक्त आम्हाला हे प्रयोग करून बघू दे. बाबा प्लीज, मी इंटरव्ह्यू पण देत राहणार एका साईडने, पण हा साईडने एक प्रयत्न करणार आहे. बाबांनी विचार केला की बघू, तुला काय लागते सुरुवातीला, किती पैसे लागतील? अक्षयने त्यांना अंदाज सांगितला. त्यांनी ताबडतोब त्यांनी त्याच्या अकाउंटला पैसे जमा केले. ठीक आहे बाळा, तुला मोटिवेट करतो आम्ही सगळे, तुला जे हवं ते कर. आणि खरंच काही दिवसानंतर याच पद्धतीने त्यांचा टेम्पो ठिकठिकाणी उभा राहू लागला आणि त्या टेम्पोतलं सामान, बनवलेले पदार्थ अवघ्या 2 तासाच्या आतच संपायचे आणि बरेचसे फायदा करून ते तिघही घरी यायचे. असं ते करत करत खूप मोठा त्यांचा बिझनेस वाढला. पुढं तर त्यांनी अजून 2 टेम्पो घेऊन अजून अशाच पद्धतीने त्यांनी व्यवसाय चालू केला. आणि एक दिवस असा पण आला. एक दिवशी अक्षय म्हणला, आई, मी एक ठिकाणी उद्या जागा बघायला जाणार आहे. आता घरात अक्षयच्या हातात खूप पैसा खेळत होता. तो घरी सगळी आपली येणारी मेहनतीची कमाई तो आईवडिलांच्या जवळ देत असे. आई, मी एक ठिकाणी मोक्याचं हे बघितलं आहे, मी तिथे एक मोठं हॉटेल काढू इच्छितो. काय सांगतो, हॉटेल? हो, आपल्याकडं आहे तेवढं भांडवल जमा झालेलं. आई, या 3 वर्ष मी काम करतोय, भरपूर जमा झालेलं आहे. मस्त हॉटेल काढतो, तुमची परवानगी आहे ना? बाबा म्हणले, अरे अगदी नक्की आहे. तू खरंच असं काहीतरी वेगळा मार्ग निवडलास ते बरं झालं. शेवटी म्हणतात ना, कष्ट करणाऱ्याला मरण नाहीत. हां, तर मी काय करणार आहे, जागा बघून येतो आणि मग पुढचं सगळं फिक्स झालं की तुम्हाला सांगतो.
काही दिवसातच अक्षयने जागा फिक्स केली. तिथं बांधकाम सुरू करून एक मोठं हॉटेल काढलं. खाली हॉटेल, वरती लॉज. अशा पद्धतीने त्याने सुरू केलं. आज ते हॉटेल इतकं जोरात चालायला सुरुवात झाली की तिथे त्या हॉटेलमध्ये काही स्पेशल पदार्थ हे ठेवले जायचे. प्रकाशच्या आईचं नाव सरस्वती होतं. खरं तर त्या बाईमुळंच हे हॉटेल उभं राहिलं होतं याची जाणीव अक्षय आणि प्रकाशला पूर्णपणे होती. त्या हॉटेलचं नावसुद्धा त्यांनी सरस्वती हॉटेल असं दिलं होतं. आईबाबांना आता खूप समाधान वाटत होतं. एकीकडे हा इंटरव्ह्यू देत होता आणि एक दिवशी अचानक त्याला एका ठिकाणी 3 वर्ष वाट बघितल्यानंतर एक ठिकाणी फोन आला की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जे पास झालेला आहात, फक्त तुम्हाला अमेरिकेला जावं लागलं. अक्षयने बेचैन होऊन हा निरोप आईबाबांना सांगितला. आईबाबांच्या डोळ्यात पाणी आलं. घरात पैसा येत होता, सगळं आता नावारूपाला येत होतं आणि आपला मुलगा जर तिकडे गेला तर आपण काय करायचं, ह्या विचाराने आई बाबा आता गहिवरले. बाबा म्हणले, तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही. आई म्हणली, मी सुद्धा. निर्णय तुझा आहे अक्षय. अक्षयने खूप विचार केला. म्हणलं, उद्या सकाळी तुम्हाला निर्णय सांगतो. सकाळची वाट बघत दोघांनाही आईबाबांना नीट झोप लागली नाही. काय सांगतोय, जाईल का आपल्याला सोडून? खरंच असं व्हायला नाही पाहिजे. आणि सकाळ झाल्याबरोबर अक्षय नेहमीप्रमाणे हसत बाहेर आला आणि म्हणाला, आई बाबा, निर्णय ऐकायचा? हां. अरे, रात्रभर नीट झोपलो नाही आम्ही. माझा निर्णय एकच आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. माझं इथं हॉटेल चालू आहे, यातच मला प्रगती करायची. शिक्षण घेतलं, ज्ञानार्जन झालं, सगळं चांगलं झालं. आता आहे ती मीठ भाकरी सोडून मी भलतीकडं धावत जाणार नाही. अक्षयच्या आईवडिलांना खूप आनंद झाला आणि ते म्हणले, हसू येताना त्या दिवसांचं, किती ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, किती ठिकाणी अपमान सोसलास तू बाळा, पण आता तुला एक गोष्ट सांगते बाळा. अक्षयची आई त्याच्या पाठावरनं हात म्हणाले, काय आई? समजा तुझ्याकडे एखादं कोणी इंटरव्ह्यू देण्यासाठी आलं तर त्याला आहे ना, कामावर ठेवायचं असेल तर ठेव, पण प्लीज त्याला वाकडे तिकडे प्रश्न विचारून त्याला इन्सल्टिंग वाटत असं काही करू नको बाळा. एक लक्षात ठेव, आपल्याला काही अधिकार नाही आहे रे एखाद्याचा अपमान करण्याचा. आपण कितीही मोठं झालो तरी आपले जमिनीवरचे पाय काही हे होता कामा नये, ते जमिनीवरच राहायला पाहिजे असं मला वाटतं. बाबा म्हणले, खरंच ही म्हणते ते खरं आहे. तू कुणाचा इंटरव्ह्यू घेताना खिल्ली उडवू नकोस. त्या व्यक्तीची परिस्थिती बघ, तो सक्षम आहे का हे तर तुला पाहावंच लागत, त्याशिवाय तू नोकरी देऊ शकत नाहीस. फक्त एकच कर, अपमान होता कामा नये. अक्षयच्या डोळ्यात किंचित पाणी आलं. अक्षय म्हणला, माझे दिवस मी कधीच विसरणार नाही आहे बाबा. जेव्हा जेव्हा त्या कंपनीच्या पायरीवरून मी खाली उतरायचो तेव्हा मला रडू यायचं, पण माझ्या हॉटेलच्या पायऱ्या उतरताना कोणाला मी रडून असं देणार नाही. जरी इंटरव्ह्यूमध्ये ती व्यक्ती पास हो व न हो, पण माझ्या हॉटेलमध्ये ती व्यक्ती जेवणच करून जाईल, ही नीतिमत्ता मी माझी ठेवीन. अक्षयचं हे बोलणं ऐकून आईवडिलांना खूप आनंद झाला. ते अभिमानाने आपल्या मुलाकडे बघत बसले. समाप्त.